सामाजिक न्यायाचे प्रणेते लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने तब्बल 120 वर्षांपूर्वी श्री शाहू छत्रपती मिलची स्थापना केली। मात्र काळाच्या ओघात बंद पडलेल्या या ऐतिहासिक मिलची आज मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। मिलमधील अनेक इमारती पडझडीच्या अवस्थेत असून शाहू महाराजांच्या नावाशी जोडलेला हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असल्याचं चित्र आता पाहायला मिळते। पाहूयात। कोल्हापूरची शाहू मिल जीर्णावस्थेत, ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिल्यानं स्थानिकांची नाराजी। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या मिलची दुरावस्था। सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचे पुरस्कर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी औद्योगिक विकासालाही तितकंच महत्त्व दिलं। त्यातूनच सन 1906 मध्ये श्री शाहू छत्रपती मिलची स्थापना झाली। या मिलमुळे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आणि औद्योगिक विकासाला चालना मिळाली। जवळपास 96 वर्ष सुरू असलेली ही मिल 2003 मध्ये बंद पडली। 27 एकर परिसरात उभारलेल्या या ऐतिहासिक मिलमधील अनेक इमारती आज जीर्ण झाल्या असून भिंतींना तडे गेलेत, तर काही ठिकाणी शेडही कोसळत आहे। राज्य सरकारकडून या मिलचं जतन आणि संवर्धन व्हावं, त्याच ठिकाणी लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं स्मारक आणि स्पिनिंग मिल व्हावी अशी मागणी कोल्हापूरकर आणि शाहू प्रेमींनी केली आहे। राजे क्षीरसागर साहेबांच्या मागणीनुसार मिलमध्ये शाहू स्मारक व टेक्सटाईल हब चालू होणार म्हणून मीटिंग घेतली, त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे। पण गेली 2 महिने झाले त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कृती झालेली नाही आहे। सदर मिल ही ताबडतोब या मिलच्या जागेवर शाहू स्मारक व गारमेंट पार्क उभारून लोकांना रोजगार पण उपलब्ध व्हावा आणि शाहू महाराजांचे स्मारक पण व्हावं, ही तमाम कोल्हापूर जनतेच्या वतीनं आमची मागणी आहे। काहीतरी इथे डेव्हलपमेंट करून माणसांना रोजगार मिळावा या हिशोबाने काही पण करा। ते शाहू स्मारक असून दे, IT पार्क असून दे, काही पण असून दे, जेणेकरून माणसांना रोजगार मिळावा। आणि असंच जर राहिलं तरच त्या ज्या गोडाऊन आहेत, ज्या मिल्स आहेत, त्या सगळ्या पडून सगळं ते खराब होणार आहेत। शाहू मिलच्या जागेवर राजश्री शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। त्यासाठी विविध प्रस्तावही सादर झाले असून काही वर्षांपूर्वी सरकारनं स्मारकाचा आराखडाही मंजूर केला होता। मात्र प्रशासकीय आणि अन्य अडथळ्यांमुळे हा प्रकल्प अद्याप रखडलेलाच आहे। राजकीय नेते आपल्या भाषणात सातत्यानं शाहू महाराजांच्या विचारांचा उल्लेख करतात, मात्र त्यांच्या नावानं उभी असलेली ही ऐतिहासिक मिल आज प्रशासकीय दुर्लक्षामुळे मरण यातना भोगत असल्याची भावना शाहू प्रेमींमध्ये व्यक्त होत आहे। ना स्मारकाचं काम सुरू झालंय, ना मिलच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलली गेली आहेत अशी खंतही व्यक्त केली जात आहे। लोकांना रोजगार असेल, तुमचं काय कुठलीही गोष्ट असू दे, ती खरं तर जपायला पाहिजे। हे आता पडझड चालू झाली म्हणजे याचा अर्थ काय, ते आता पूर्ण हेच होणार आहे। त्याच्याऐवजी लवकरात लवकर आपले कलेक्टर साहेब असतील किंवा कोण असतील, ते प्रतिनिधी कोल्हापूरचे कोण असतील, त्यांनी लक्ष घालून ही मिल चालू करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि रोजगार देऊन हीच खरं महाराजांना श्रद्धांजली असणार आहे। जनतेसाठी केलं, पण आत्ता ज्या लोकांनी जनतेसाठी काय केलं आणि करावं ही आमची इच्छा आहे। ही बिल्डिंग अशी न राहता हिचं मशिनरी आणून मशिनरी चालू करावी, जनतेचं पोट भरल, कामगारांना, तरुण मुलांना काम मिळेल। जनतेसाठी बांधलेली बिल्डिंग आहे, जनतेसाठी बांधलेला कारखाना म्हणजे ही शाहू मिल आहे, तर जनतेसाठी चालू करावा सरकारनं याच्यात लक्ष घालावं। इतिहास, समाज सुधारणा आणि आधुनिक विचारांचा संगम असलेले राजश्री शाहू महाराजांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे। त्यामुळे शाहूंच्या कार्याचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतलाय। शाहू मिलच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना याबाबत पत्रव्यवहार केला गेलाय। मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत बैठकही झाली असून त्यांनी संपूर्ण शाहू मिलच्या पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेला प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। शाहू मिलचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे अथवा त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा शाहू महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, यासाठी त्यांच्या दालनामध्ये त्यांनी बैठक लावली आणि तशा प्रकारचे आदेश, प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कोल्हापूर महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत।
शाहू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारणं ही केवळ ऐतिहासिक गरज नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान निर्माण करण्याची संधी आहे. मात्र स्मारक उभारण्यापूर्वी तरी शाहू मिलच्या इमारतींची सुरू असलेली पडझड तातडीनं थांबवून या ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण करावं अशी मागणी शाहू प्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक व्हावं आणि त्यासोबत एखादी स्पिनिंग मिल व्हावी अशी मागणी अनेक वेळा राज्य सरकारकडे कोल्हापूरकरांनी केली आहे. मात्र राज्य सरकारनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळं आता कुठेतरी या मागणीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा कोल्हापूरकर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.